विशाळगडावर आज होणाऱ्या उरुसाला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली. विशाळगडावर शुकशुकाट. शनी शिंगणापुरात फडणवीसांकडून शनी अभिषेक. आज शिर्डीमध्ये होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनापूर्वी देवेंद्र फडणवीस शनी चरणी लीन. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई दरबारी. फडणवीसांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. मकर संक्रांत निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये ऑनलाईनसह व्हीआयपी दर्शन बंद. आजपासून पुढचे 5 दिवस व्हीआयपी दर्शन बंद. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर समितीचा निर्णय. बुलडाण्याच्या शेगाव तालुक्यानंतर आता नांदुरा तालुक्यामध्ये सुद्धा केस गळतीचे रुग्ण. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी बाधित गावांना भेट दिली. नांदुरातल्या वाडी गावामध्ये 7 रुग्ण आढळले. नाशिकमध्ये 1,97,000 रुपयांचे 78.5 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या 3 महिला आणि 1 पुरुष पोलिसांच्या ताब्यात. परभणीमध्ये हरभरा काढणी हंगाम सुरू होण्याआधीच दरामध्ये घसरण. पेरणीच्या वेळेला हरभऱ्याला 7,000 पर्यंतचा दर. सध्या दरामध्ये 1,000 ते 1,500 रुपयांनी घसरण. शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. बेंबळा प्रकल्पाचं पाणी सोडल्यानं कोठा तांबा मार्गावरील कॅनॉल फुटलं. 50 ते 60 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नुकसान. शेतकऱ्यांचा आरोप. जळगाव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा आणि तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. अवकाळीनंतर रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट. परभणीमध्ये थंडी वाढल्यानं हरभरा पिकं बहरली. पिकांसाठी पोषक वातावरण असल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त. नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये मका उत्पादक शेतकऱ्यांना रोख स्वरूपामध्ये पेमेंटची व्यवस्था. सभापती, उपसभापतींसह व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये निर्णय. जालन्यामध्ये स्वच्छ माझे अंगण उपक्रम अभियानाला सुरुवात. ग्रामपंचायतीने अभियानामध्ये सहभागी व्हावं. जिल्हा परिषद प्रशासनाचं आवाहन.